भाजपचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांनी किसान सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेवरून जे वक्तव्य केले त्यावरून राजकीय वातावरण तापले। त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना पेरणीसाठी जे 6,000 रुपये येतात ते पंतप्रधानांकडून येतात, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या आई बहिणी वापरतात, इवन तुमच्या अंगावर जे काही कपडे आहेत, बूट आहेत ते आमच्याच पैशाचे आहेत। एक प्रकारे त्यांचं म्हणणं असं आहे की सरकार पैसे देऊन सामान्यांवर उपकार करते। तर यावर तुमचं काय मत आहे सर? मला खरं तर पहिल्यांदा अगदी तीव्र शब्दात भाजपच्या बबन लोणीकरांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। मला कीव वाटते भाजपच्या सगळ्या नेत्यांची, जे काही वक्तव्य बेताल वक्तव्य ते करतात, अक्षरशः सत्तेचा माज काय असतो हे आपल्याला अनेक महिन्यापासून किंवा अनेक वर्षापासून जे सत्तेत आल्यापासून लक्षात येते। मग नावं बदलून आहेत, कधी लोणीकर आहेत, कधी अजून कोणीतरी आहे, पण त्यांना जो काही माज आला की आम्ही मेजॉरिटीनं या महाराष्ट्राच्या सत्तेत बसलोत आणि आमचं आता कोणीच काही वाकडं करू शकत नाही, अशा आविर्भावामध्ये ते जे वक्तव्य करतात, तर मी या बबनराव लोणीकरांना या निमित्ताने सांगू शकतो, एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून, तर तुम्ही आम्हाला 6,000 रुपये देताय, म्हणजे 2-2 हजारचे 3 हप्ते देताय, म्हणजे भीक देत नाही आहात। म्हणजे एकीकडे सोयाबीनला 6,000 भाव देऊ यासाठी मोर्चे आंदोलन करणारे पंकजा मुंडे, फडणवीस आठवले पाहिजेत बबनराव लोणीकरांना की ज्यांनी आमच्या 6,000चा सोयाबीनचा भाव आज 4,000 पेक्षाही खालच्या दरांना विकतोय। म्हणजे क्विंटलच्या मागं 2,000 रुपये पकडले, एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर 50 क्विंटल जरी झाले तर 1,00,000 रुपये हे सत्ताधारी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे खाऊन जात आहेत आणि 2,000 रुपये भिकेसारखे देत आहेत। आणि ते देऊनही उपकाराची भाषा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडून मोठमोठ्या भांडवलदारांना मदत करणारे हे सत्ताधारी शेतकऱ्यांना 2,000 रुपये देत आहेत, तर ती उपकाराची भाषा करतात। मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी हे नीटपणे समजून घ्यावं। ते 2,000 रुपये तुम्हाला आम्हा शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या, खरं तर हे सन्मान नव्हे अपमान निधी आहे। म्हणजे एकीकडे तुमचे माझे लाखो रुपये बुडवून जे आपल्या कष्टाचे घामाचे पैसे आपल्याला मिळायला हवेत त्या शेतमालाच्या भावाबद्दल तर हे बोलत नाहीत, पण दुसऱ्या बाजूनं आमची झालेली नुकसानी भरपाई करताना 2,000 रुपयाचा सन्मान निधी म्हणून देतात। हे शेतकऱ्यांनी, सर्वसामान्यांनी, शेतकऱ्यांच्या पोरांनी नीटपणे समजून घ्यावं। ही सदैव इथल्या भांडवली व्यवस्थेला टिकवण्यासाठी इथं ब्रिटिशांच्या काळापासूनच शेतमालाचा कच्चा माल अल्पदरात मिळाला पाहिजे आणि प्रक्रिया केलेला मात्र माल सर्वसामान्यांना महागात मिळाला पाहिजे। हे जे काही ब्रिटिशांचं धोरण आहे तेच धोरण हे सत्ताधारी राबवत आहेत। आणून परत वरून 2,000 रुपयाची म्हणजे सन्मान निधी देऊन आमच्यावर उपकाराची भाषा करतात। याचा सर्वांनी करता निषेध करायला पाहिजे। म्हणजे ते बेताल वक्तव्य जरी ऐकलं तरी अक्षरशः कुठल्याही संवेदनशील माणसाला अक्षरशः आक्रोश व्हावा, त्याला राग यावं। पण महाराष्ट्र झोपीत काय याचा मला प्रश्न पडतो मॅडम या निमित्ताने, की ते डायरेक्ट आपल्या बायालेकरांसोबत आपल्या आया बहिणीपर्यंत जातात। अरे तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या स्वार्थापोटी तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, त्याला कोण मागणी केली होती? कोणी रस्त्यावर आंदोलन केलं होतं, मोर्चे केले होते? तुम्हाला तुमचं निवडणूक समोर या माहितीला त्यांची निवडणूक त्यांना अवघड जात होती, त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांना भुलवण्यासाठी आणि मतदान रूपी म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांनी हे काही जे योजना आणली त्या योजनेचा जो काही त्यांनी गाजावाजा केला त्याच्यातून कदाचित ते सत्तेत आले। म्हणजे त्याला वेगवेगळे पैलू आहेत, अनेक पत्रकार बांधव, अनेक अभ्यासक असं म्हणतात की त्याला जे मशीन पण कारणीभूत आहे यांना सत्तेत येण्यात, म्हणून यांचा माज मला असं वाटतोय त्यांना एक हाती जे सत्ता मिळाली आहे याच्यातून त्यांना हे माझ्यातून पैसे देतात। तुम्ही लाडक्या बहिणींना एकीकडे पैसे देताय, म्हणजे ते असं म्हणतायत इथं बसलेले फडणवीस, अजित पवार की आम्ही ओवाळणी म्हणून आमच्या बहिणीला देत आहे। मग कुठला भाऊ ओवाळणी दिल्यानंतर ओवाळणी काढतो आणि जग जाहीर सांगतो की मी माझ्या दिवाळीला ओवाळणीला 1,000 रुपये दिलं, मी माझ्या बहिणीला, म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता ना। तर मॅडम कुठला भाऊ आपल्या बहिणीला किंवा आपल्या कुणालाही लेकीला ओवाळणी जर अंगठी दिली, ओवाळणी जर 1,000 रुपये दिले तर जगाला सांगून घेतो मी माझ्या बहिणीला ओवाळणीला 1,000 रुपये दिले? म्हणजे यांचं दळभद्री, यांचं जे काही हे जे काही संस्कृती आहे, भाजप म्हणतं ना आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत, तर हे पार्टी विथ डिफरन्स म्हणजे ही यांची विकृती, याला संस्कृती म्हणावी का विकृती? जी आपल्या आया बहिणीला दिलेल्या पैशाचा सुद्धा उल्लेख सार्वजनिकरित्या स्टेजवरून स्वतःचा गवगवा करून घेण्यासाठी करतात। आणि आम्हा कोणाच आया बहिणींना, आम्हा कोणाच शेतकऱ्यांना राग येत नाही, हे भयान म्हणजे क्लेशकारक आहे। लोणीकरांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं होतं, अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर टीका केली। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी असं म्हटलं की त्यांचं वक्तव्य हे चुकीचं होतं आणि आम्ही त्यांना समज देऊ।
असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानंतर बबनराव लोणीकर बोलताना म्हणाले की मी शेतकऱ्यांची 1000 वेळा माफी मागायला तयार आहे, पण मी माझ्या वक्तव्यातून शेतकऱ्यांचा अपमान केलेला नाही आहे. तर मग यावर तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर परत ते त्या वाक्यावर रिजिड राहणं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटल्यानंतरही ते वाक्यावर म्हणतात की मी ठाम आहे, याच्यातूनच तुम्हाला माझेचं प्रमाण म्हणतात. माज कमी जास्तीचं प्रमाण असताना ग्रामीण भागात खूप चांगलं म्हणतात. ते मी खरं तर संविधानिक भाषेत इथं नाही बोलू शकत तुमच्यासमोर, मीडियासमोर. पण यांना म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ते पुढे जाऊन काय म्हणतात, एवढ्यावर ते थांबले नाहीत की तुझ्या अंगावर कपडे, तुझ्या जे पायात बूट आहे, तुझ्या पायात जी चप्पल आहे, हे सगळं आमच्यामुळे आहे, फडणवीस मोदीमुळे आहे. तर मला या निमित्ताने फडणवीस मोदींच्या या सगळ्या चेले चपाट्यांना सांगायचं आहे, तुम्ही जे फिरताय ना ती गाडी, त्याच्यात टाकताय ना ते इंधन, हे सगळे मंत्री लोक वापरतायत ते बंगले, आणि यांना मिळणाऱ्या सगळ्या सोयीसुद्धा फोनपासून, तुमचे जर फोनचे भत्ते, तुमचे जर तुम्हाला मिळणारे सगळे काही सेवा सुविधा आहेत, हे जर काढलं ना तुमच्या आम्ही काढत नाही, आमची ती संस्कृती नाही तुमची आया बहीण काढण्याची. बबनराव लोणीकर, तुमच्या घरच्या आया बहिणींची जी काही सुविधा मिळत आहेत ना ती काढण्याची आमची संस्कृती नाही, म्हणून काढत नाही मीडियासमोर. पण तुम्हाला जी घरी जे काही मिळते सुविधा, अगदी पण तुमचे जे काही ज्याला तुम्ही नेते म्हणताय ते घालतात ते कोट, 25-25 लाखाचे कोट, हे सर्वसामान्य कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर मेहनत करतो, घाम घालतो, कुणी कंपन्यात घाम घालतं, कुणी शेतात घाम घालतं. आम्ही घेतो ते युरिया खत, आम्ही घेतो ते औषधं, आम्ही घेतो ते बियाणं, याच्यामधून जे टॅक्स उभं राहतं ना त्याच्यातून तुझ्या सरकारची तिजोरी भरते लोणीकर. म्हणजे आक्रोश, आमचा आक्रोश जर फडणवीस समजून घेत नसतील, म्हणजे फडणवीस फक्त त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे त्या वक्त्याशी आमचा काही संबंध नाही, त्यांनी वैयक्तिक वक्तव्य केलं हे म्हणणं, म्हणजे हे फक्त एकच नाही, म्हणजे त्या नगरच्या सिंगम का छिंदम म्हणतो आम्ही त्यांना, छिंदम पासून ते लोणीकरांपर्यंत अशा अनेक यांचे चेले चपाटे, आमदार, नगरसेवक, हे सगळे फक्त असे जाणीवपूर्वक. मॅडम, याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. म्हणजे हे वाक्य म्हणजे साधं वाक्य नाही, म्हणजे ते अगदी छिंदमपासून आजपर्यंत असे कितीतरी लोक, म्हणजे इथला ते भाजपाल, आम्ही त्याला राज्यपाल म्हणतो ना, त्याला तो भाजपाल सार्वजनिक स्टेजवरून सांगतो, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंसारख्या ज्यांनी या महाराष्ट्रात शिक्षणाची पाळेमुळे रोवली, त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करतात. यांची ही लोक असे कितीतरी संदर्भ देता येतात जी भाजपशी संबंधित आमदार आहेत, पदाधिकारी आहेत, ही सगळी अशी वादग्रस्त वक्तव्य याच्यासाठीच करतात मॅडम की आमचे जे जगण्या मरण्याचे खरे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य तरुण बेरोजगारांचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत आणि अनेक महागाईचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांना जाणीवपूर्वक झाकून ठेवावं, त्याच्यावर उद्रेक होऊ नये. रस्त्यांचे प्रश्न आहेत मॅडम. आज तुम्ही ज्या भागात आमची इंटरव्ह्यू घ्यायला आलात त्या भागातले रस्ते, काल फक्त मी करटखेड आणि देगलूरच्या रोडचं उल्लेख केला, जे बातमीदारांनी पण बातम्या लावल्या की ज्या खड्ड्यामुळे आणि आजूबाजूला असणाऱ्या दुतर्फा असणाऱ्या काटेरी कुंपणामुळं ॲक्सिडेंट झाला आणि 10 लोक आज हॉस्पिटलमध्ये आहेत. म्हणजे हे सर्वसामान्य माणसाचे जगण्या मरण्याचे प्रश्न चर्चेत येऊ नयेत, ही सगळी झाकळली जावीत आणि कुठंतरी वादग्रस्त महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण तयार व्हावं, यासाठी भाजपने काही माणसं पोसून ठेवलेली आहेत, त्याच्यातलं एक लोणीकर आहे. सर, यालाच जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे, आता तुमच्या बोलण्यात उल्लेख आला, लोणीकरच बोलले असं पहिल्यांदा नाही आहे, लोणीकरांपूर्वी पण अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांविरोधी वक्तव्य केलेत. अगदी कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे, ते सुद्धा सातत्याने शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत असतात. तर तुम्हाला असं वाटतंय का की सत्ताधारी जे आहेत सध्या महायुती, त्यांची भूमिका शेतकरी विरोधी होत चालली आहे किंवा आहे? सरळ आहे मॅम. मुंबईपासून दिल्लीत बसणारे सगळे सत्ताधारी हे भांडवलदारांचे हस्तक आहेत, हे मी म्हणत नाही. परवापर्यंत जे महायुतीच्या सत्तेत होते ते सन्माननीय, आम्ही त्यांना आजही मार्गदर्शक म्हणतो, ते सन्माननीय बच्चू कडू, हे आता परवापासून स्टेटमेंट द्यायला लागलेत की हे सरकार, हे मुंबईत आणि दिल्लीत बसलेलं सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे, हे शेतकरी विरोधी सरकार आहे. आपण पाहिलेलं आहे मॅडम, अक्षरशः जेव्हा पंजाब हरियाणाने देशातले शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत होते तेव्हा अक्षरशः हरियाणाच्या एका मंत्र्याच्या पोराने गाडीखाली चिरडून शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याच्या पोराला मारलं. त्याच्यावर काय भूमिका घेतली या केंद्र आणि राज्यातल्या सरकारांनी, याच्यावरून स्पष्ट जाणवतं की हे सरकार शेतकरी विरोधी आहे. जेव्हा हे विरोधी पक्षात होते तेव्हा पंकजाताई मुंडे आणि फडणवीस
आणि पाशा पटेलांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात कापसाला 8,000 भाव मिळावा, सोयाबीनला 6,000 भाव मिळावा म्हणून सत्ता आणण्यासाठी यांनी वाऱ्या केल्या, दिंड्या काढल्या, मोर्चे आंदोलन केली. ही लोक सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला 4,000पेक्षा कमी भाव आहे. मग ते जर आमच्या शेतमालाचे भाव ठरवत नसतील, वाढवत नसतील आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना 2,000 रुपयाची मदत देऊन लाडक्या बहिणीच्या नावाखाली थोडीफार तुटपुंजी मदत करून आमच्यावर जर उपकाराची भाषा करत असतील, हे शेतकरी विरोधी नव्हेत. शेतकरी विरोधी तर आहेतच, सर्वसामान्य बेरोजगारांच्या तरुणातल्या विरोधातले आहेत. धर्माचं राजकारण करून, सांप्रदायिकता तयार करून, धर्मात जातीत भांडणं लावून कुठे मराठा समाज, ओबीसी समाज, कुठे बौद्ध मराठा, कुठे उच्चवर्णीय आणि म्हणजे अशा वेगवेगळे वाद जाणीवपूर्वक तयार करून, म्हणजे अशा प्रकारचे वाद महाराष्ट्रात तयार करून फक्त आणि फक्त आपली खुर्ची टिकवावी एवढे एकच उद्दिष्ट. मग ते खुर्ची टिकवण्यासाठी खोके जरी वाटायला लागले, म्हणजे मला जाणीवपूर्वक या प्रश्नाला संदर्भ द्यावासा वाटतो की हे गुवाहाटीला जाऊन जे पैसे खर्च केले ना मॅडम, यांनी जे खोके वाटप केले ते सुद्धा आमच्या मेहनतीचे आहेत. आमच्या शेतकऱ्यांनी, कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी आपलं टॅक्स भरलं आणि त्यातूनच यांच्या तिजोरीचे पैसा गेलाय ना, त्याच्यातून भ्रष्टाचार करून सिंचन घोटाळ्यातले 70,000 करोड रुपये एकदा काढू द्या, म्हणजे मग आमचे 2,000 रुपये आठवतील तुम्हाला. सत्तेत बसून मोठमोठे भ्रष्टाचार करून फक्त आज जे सत्तेत गेलेले आहेत ना, याची कल्पना आपल्या सगळ्या मीडियातल्या लोकांना आहे की जे लोक भ्रष्टाचार करून आपले सगळे, म्हणजे ते भ्रष्टाचार उघडे पडू नयेत म्हणून, मग कोणाचं 70,000 करोडचं आहे, अजून कोणाचे 20-20, 30-30 करोडचे आहेत, त्यांनी फक्त आपली संपत्ती म्हणजे हे करण्यासाठी सत्तेत गेलेले आहेत. म्हणून मला इथे राजकुमारांचा एक डायलॉग आठवतो, जिनके घर कांच के होते दुसरों के घर पे पत्थर नाही फेका करते. लोणीकर, तुझी घरं काचाची नाहीत, त्याच्यापेक्षाही मऊ आहेत. शेतकऱ्यांनी जर हातात दगड घेतली, नांगर जर रुमणा हातात घेऊन निघाले तर मग तुझं घर सुद्धा शिल्लक राहणार नाही. महायुती सरकारने विधानसभेच्या वेळी शेतकऱ्यांना आम्ही निवडून आल्यानंतर कर्जमाफी देऊ असं म्हटलं होतं, पण आता अलीकडे आपण पाहिलं की जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कुकाटे, त्यांनी स्वतःच म्हटलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना आता मिळू नाही शकणार, शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजे म्हणून. तर यावर तुमचं काय मत आहे सर? खरं तर सर्व महाराष्ट्राने ऐकलेले भाषणं आहेत, ते रेकॉर्डेड भाषणं आहेत, आजही व्हायरल करता होता. आम्ही फडणवीसांनी स्पष्ट स्टेजवरून सांगितलं होतं, सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, की आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला सत्तेत आणावं, आम्ही 7/12 कोरा करू, संपूर्ण कर्जमाफी करू. मला इथं अर्थमंत्री अजित पवारांना हे सांगायचं की एकदा फडणवीसांची भाषणं ऐका, कारण सत्ता आल्यानंतर मात्र पहिल्यांदा अजित पवारांनी बेताल वक्तव्य केलं. ते असं म्हणाले, आम्ही असली काही घोषणाच केली नाही, ते आपण सगळे टीव्हीवाल्यांनी दाखवलं. मला असं वाटतं की या राज्याचा प्रमुख पदावर असताना, संविधानिक पदावर असताना दिलेलं जी जबाबदारीचं वक्तव्य आहे याचं आत्मचिंतन करावं. आणि आत्ता जेव्हा सन्मान्य बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यानंतर यांना परत स्टेटमेंट द्यावं लागतंय. कृषी मंत्र्यांनी सांगितलं की, म्हणजे त्यांनी तर आदेश काढला होता मार्च एंडिंगच्या अगोदर कर्ज भरून घ्या. या निमित्ताने शेतकऱ्यांना तुम्ही एकदा आत्मचिंतन करा. तुम्ही कोणाला अर्थमंत्री केले, तुम्ही कोणाला कृषी मंत्री केले, मग एकदा सांगून तरी टाका की यांना आम्ही नाही केलंय. एकतर मशीननी केले, नाही तर भांडवलदारांनी केले, अदानी अंबानींनी केले. एकदा महाराष्ट्राला सांगून तरी टाका, कारण हे निवडून तुमच्या माझ्या मतावर येतात. या महाराष्ट्रातल्या 60-70% शेतकऱ्यांनी त्यांना निवडून आणलं. जेव्हा शेतकऱ्यांची धोरणं ठरवायची येतात तेव्हा यांच्या हाताला लकवा मारतो का असं म्हणायची वेळ आली. शरद पवारांचंच वाक्य आठवतंय. तर मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की शासनाने आत्ता, म्हणजे त्यांनी योग्य वेळ म्हणतात ना, फडणवीस खूप हुशार आहे. ज्ञानबाची मेक म्हणतात ग्रामीण भागामध्ये. ज्ञानबाची मेक मारणं काय, नियम अटी टाकून योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू असं जे म्हणतात, तर त्यांची नेमकी योग्य वेळ आहे काय? फक्त निवडणुकीच्या तोंडावरच योग्य वेळ असेल तर या निमित्ताने बच्चू कडूंना सुद्धा तुम्ही उपोषणानंतर शब्द दिलात की आम्ही नक्कीच कर्जमाफी करू. तर मला असं वाटतं की तुमचा अभ्यास, तुमच्या नियम अटी या सगळ्या भाषणात गुंडाळून ठेवा. जेव्हा म्हणजे कितीतरी या निमित्ताने सांगतो की मोठमोठे बडे उद्योगपतींना जेव्हा तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली उद्योगपतींचं जेव्हा कर्ज माफ करता, त्याची साधी चर्चा होत नाही, मोर्चा आंदोलन होत नाहीत, कोणी मागणी करत नाही. तुम्ही सगळ्या भांडवलदारांशी हात मिळवणी करून त्यांचे हजारो कोटीचे कर्ज माफ करता. मग शेतकऱ्यांची 25-25 हजार कोटीची कर्जमाफी करताना मात्र तुम्हाला एवढा अभ्यास करावा का लागतोय? समिती नेमण्याची भाषा फडणवीस करतायत. मोठमोठ्या भांडवलदारांचे कर्जमाफ करताना कुठली समिती नेमली गेली होती याचा एकदा तरी खुलासा करा. म्हणून मला असं वाटतं की या समित्या थोतांड आहेत, असले अभ्यास थोतांड आहेत.
तुमच्या मनात जर स्वच्छता असेल तर तुम्ही ऑलरेडी आर्थिक कंबड जे मोडले, पीक विम्याच्या नावाखाली खरबो रुपये करोडो रुपये इथल्या सत्ताधाऱ्यांनी विमा कंपनीला हाताशी धरून लुटलं, शेतकऱ्यांना तर लुटलं, सरकारच्या तिजोरीवर डल्ला टाकला. ती आज 1 रुपयाची पीक विमा जी काही योजना होती ती सुद्धा सरकारने बंद पाडलेली आहे. म्हणजे सगळीकडून शेतमालाच्या भावाबद्दल, पीक विम्याबाबत आणि सरकार विरोधात, निसर्ग विरोधात, बाजारपेठ विरोधात. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? अशा कठीण काळात असणाऱ्या, अत्यंत दुरावस्थेत असणाऱ्या शेतकऱ्यांना जर बाहेर काढायचं असेल तर एक कलमी एकदाचं सर्व शेतकऱ्यांचा 7/12 शासनाने कोरा करावा आणि अन्यथा आम्हाला हातात हत्यार घेऊन, हातात रुग्ण घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरणार नाही. एवढंच या निमित्ताने या सगळ्या सत्ताधाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून, मीडियातल्या माझ्या सर्व बंधू भगिनीच्या माध्यमातून, की हे जे माजलेले सत्ताधारी आहेत, नक्कीच यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत लोक प्रश्न विचारतील. यांचे जे काही प्रतिनिधी आहेत, मग ते भाजपचे असो, मग सत्तेत बसलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असो किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेने गटातले असो, तुम्ही जर अशा बेताल वक्तव्य, कृषी मंत्र्यापासून ते लोणीकरांपर्यंत या सगळ्या आमच्या महामानवाबद्दल बेताल वक्तव्य केल्या, शेतकऱ्याबद्दल बेताल वक्तव्य करायला, तुम्हाला नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जागरूक जनता, संवेदनशील जनता याबद्दल नक्कीच प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. एवढाच इशारा देतो आणि थांबतो. धन्यवाद.